नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आपलं घर बघायला बघा किती सुंदर दिसतं, किती नीटनेटकं आणि स्वच्छ दिसतं. आणि बाहेरून जेव्हा आपण बघतो तर सगळं घर असं वाटतं की खरंच खूप छान आहे, स्वच्छ आहे, अगदी नीटनेटकं आहे. पण आतमधून घर कसं आहे तर हे ज्याचं त्याला माहिती असतं. म्हणजे जेही आपण फर्निचर वगैरे बनवलेलं आहे तर त्याच्या आतमध्ये काय आहे, काय चाललं आहे, कशा प्रकारची तिथली अवस्था आहे, तर हे ना ज्याचं त्याला माहीत असतं. तुमच्या घरी बघा, म्हणजे तुमचं किचन म्हणा किंवा तुमचं घर म्हणा, तर हे आपलं प्रत्येकाला आपलं माहिती असतं की घर कुठे स्वच्छ आहे, कुठे घाण आहे, कुठे काय आहे, कुठे काय नाही, काय चालू आहे. तर हे ज्याचं प्रत्येकीचं त्याला माहिती असतं. तर माझेसुद्धा ना किचनचे ना काही काही हे जे कप्पे आहेत तर ते थोडेसे ना स्वच्छ करायचे राहिले होते. म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे जे कप्पे आहेत तर ते मी काही स्वच्छ करायला काढले नव्हते. अधामधामध्ये ना म्हणजे असं रँडमली काही काही हे जे सेक्शन्स आहेत तर ते मी ना असे स्वच्छ करायला घेते. पण हे काही काही सेक्शन्स असे आहेत की जे म्हणजे क्वचितच स्वच्छ करण्यामध्ये येतात. तर म्हटलं चला आज ना त्यांना आज घेऊयात स्वच्छ करायला. तर तेच बघा, इथे हा ना छोटासा एक चहाचा सेक्शन मी बनवलेला आहे. म्हणजे इथे जो हा फर्निचर केलेला, तर त्यामध्ये बघा एक ना हा एवढासा सेक्शन जो आहे तर तो अगदी छोटासा असा सेक्शन निघाला होता. तर त्याला मी पूर्णपणे म्हणजे चहा कॉफीसाठी समर्पित केलेला आहे. तिथे चहा, कॉफी, साखर, चहाचे मग किंवा मग लहान मुलं बघा दूध वगैरे पितात तर त्यांचे जे काही कप्स वगैरे असतात तर ते सगळे तिथे मी एका सेक्शनला ठेवले आहेत. तर तो जो एक छोटासा सेक्शन आहे बघायला तर खूप सुंदर दिसतो. आणि सोबतच चहाचं म्हणजे चहासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. तर अशा पद्धतीने तो जो पूर्ण सेक्शन आहे तर तो मी चहाच्या याच्यातच समर्पित केलेला आहे. तर तिथलेच बघा साखर, चहा, कॉफी, तर ते सगळे डबे आपण वारंवार जेव्हा दिवसातून 2 वेळा तरी याच्या गोष्टी आहेत. चहाचे डबे म्हणा किंवा साखरचे डबे म्हणा, तर 2 वेळा तरी त्यांना आपला हात लागतो. कधी घाई असते, कधी काही असते. तसं रोजच्या क्लिनिंगमध्ये ते क्लीन होतातच. पण तरीसुद्धा नाहीही म्हटलं तरी डेली रुटीनमध्ये आपण तेवढं काही क्लीन करत नाही. तर म्हटलं तो जो एक कप्पा आहे ना तर तो आधी काढून घेते, त्यांना ना स्वच्छ करून घेते चांगलं. आणि त्यानंतर बाजूलाच पुन्हा आणखी इथे हा ना मी सेक्शन बनवून घेतलेला आहे. तर तिथेसुद्धा बरंचसं सामान ठेवलेलं असतं. आणि त्यातल्या त्यात स्पेशली सांगायचं झालं तर माझ्या इथले जे सगळे डबे आहेत तर ते आहेत ॲल्युमिनियम आणि स्टीलचे डबे. तर एकतर ते ना ट्रान्सपॅरंट नसतात आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये काय ठेवलं आहे, काय नाही, एकतर हे लक्षात राहत नाही. आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखी तिथलं सामान व्यवस्थित आहे नाही आहे तर ते सुद्धा थोडंसं बघायचं होतं. कारण काही काही गोष्टी अशा असतात की त्यांना बघा म्हणजे महिना 2 महिन्यातून एखाद वेळा तरी ना ऊन वगैरे दाखवावी लागते. म्हणजे जे काही कडधान्य वगैरे आपण ठेवतो किंवा काही ज्या बिया वगैरे असतात, चणे आहे, वाटाणे आहेत, तर या गोष्टी अशा आहेत की यांना महिना 2 महिन्यातून एकदा त्यांना बघावं लागतं. तर त्याच निमित्तानं बघणंसुद्धा होऊन जाईल. आणि काय गोष्टी म्हणजे सुकवायच्या असतील, काही असतील, तर म्हटलं चला एक ना ते सुद्धा काम होऊन जाणार म्हणून. तर असं दुहेरी काम म्हणजे होऊन जाणार. तर या याच्याने बघा आज ना ही जी किचनची काही काही सेक्शन, पूर्ण किचन नाही म्हणणार, किचनचे फक्त काही काही सेक्शन मी इथे ना क्लीन करायला घेतलेले आहेत. आणि बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर करत असते की रँडमली किचनचे असे जे सेक्शन्स आहेत तर ते मी स्वच्छ करतच असते. आणि थोडीशी जरी तिथे घाण दिसली की बघा, मग ना कॉक्रोच म्हणा किंवा स्पायडर म्हणा, तर अशा या ज्या गोष्टी आहेत तर त्या चालूच असतात. सोबतच मुंग्या हे ते म्हणजे काय ना काय असं चालू असतं. तर त्यामुळे वेळोवेळी थोडीशी स्वच्छता करून घेतली ना तर ते बरं पडतं. आणि किचन ना माझी छोटी आहे, म्हणजे लहान आहे किचन. आणि त्या याच्यामध्ये बघा इतके सगळे हे ना सामान जे आहे तर ते सगळे असे ना ॲडजस्ट करून ठेवावे लागतात किंवा कधी कधी ते कोंबूनसुद्धा ठेवल्या जातात, कधी कधी लक्ष राहत नाही. तर अशा याच्यामध्ये ना महिन्यातून एखाद वेळा ना अशा प्रकारे ही जी साफसफाई आहे तर ती काढून घेतली. एकतर सामानाकडे सुद्धा लक्ष राहतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामानसुद्धा खराब होत नाही आणि आपलं किचनसुद्धा स्वच्छ राहतं. आणि
अशा प्रकारे जर आपण ना एक एक कप्पे जे आहेत म्हणजे अशा प्रकारे टप्प्याटप्प्यामध्ये जर आपण किचन स्वच्छ करायला घेतलं किंवा कुठलंही म्हणजे घर म्हणा किंवा कोणतीही गोष्ट म्हणा स्वच्छ करायला घेतली तर आपल्याला कंटाळा येत नाही, थकवा येत नाही. नाहीतर मग बघा आपण काय करतो, 2-3 महिन्यातून एकदा ना पूर्णची पूर्ण किचन स्वच्छ करायला घेतो. त्यामध्ये पूर्ण अख्खा दिवस जातो, थकवाही येतो आणि कंटाळासुद्धा येतो. आणि त्याच कंटाळ्याच्या याच्यामध्येच बघा आज करायचं आहे, उद्या करायचं आहे, मग परवा करू, नरवा करू, ती गोष्ट जी आहे तर ती आपण टाळत जातो. आणि अशा प्रकारे लहान लहान भागांमध्ये जेव्हा आपण किचन वगैरे स्वच्छ करायला घेतो तर कंटाळाही येत नाही आणि आपल्यालासुद्धा थकवा जाणवत नाही. आणि खरं सांगायचं ना तर काम करायचा उत्साहसुद्धा येतो. आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण समोर असं कोणाला तरी ना स्वच्छ करताना बघतो तर त्यावेळेला ना आपल्यालासुद्धा काम करण्याचा हुरूप येतो. तर त्यामुळे ना जी काही क्लिनिंग वगैरे आहे तर ती मी तुमच्यासोबत अशा प्रकारे ना शेअर करत असते. म्हणजे एखाद्या कोणाला बघा आपण जर असं छान स्वच्छ वगैरे करताना बघतो तर त्यावेळेला आपल्यालासुद्धा म्हणजे लक्षात येते की हो माझ्यासुद्धा किचनचे हे सेक्शन्स घाण झाले आहेत किंवा मलासुद्धा स्वच्छ करायचे आहेत. आणि दुसऱ्याला बघून बघा आपल्यालासुद्धा मोटिवेशन मिळतं, आपणसुद्धा मोटिवेट होतो. तर त्या याच्याने सुद्धा तुमच्यासोबत या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी शेअर करत असते. तर गॅस ओठ्याच्या बाजूचे दोनही जे कप्पे आहेत तर ते ना स्वच्छ करून घेतले. आणि त्यानंतर म्हणजे गॅस ओठ्याच्या मागच्या बाजूला हा सेक्शन आहे जिथून मी आता हे सगळे डबे काढले आहेत. तर तिथले फक्त हे जे लहान सहान चिल्लरचे डबे आहेत ना तर तेच डेलीच्या वापरामध्ये येतात. म्हणजे त्यांनाच बघा वारंवार हात वगैरे लागतो. बाकीचे जे डबे आहेत तर ते मी काही काढले नाही. त्याचं कारण असं, कारण एकतर ना माझ्याकडे वेळ नव्हता. म्हणजे आज ना आठवडी बाजारसुद्धा आहे आणि सोबतच हे सुद्धा येणार आहेत. म्हणजे तुम्हाला बघा बऱ्याच वेळा मी आता सध्याच्या याच्यामध्ये सांगत आहे की हे ना ट्रेनिंगला गेलेले होते महिन्याभरासाठी. तर सॅटर्डेला ना हाफ डे असतो आणि रविवारला सुट्टी असते. सोबतचे सगळे मित्रमंडळी इकडच्याच परिसरातले आहेत, भंडारा नागपूर परिसरातलेच. तर ते ना म्हणजे शनिवारला येतात आणि रविवारला सायंकाळला पुन्हा आणखी तिथे नयनपूरला जाण्यासाठी निघतात. तर हे सुद्धा त्यांच्यासोबत मग येऊन जातात. कारण सगळेजण आले की मग आपण एकटंच तिथे काय करणार. आणि तिथल्या ट्रेनिंग स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत तर त्यांचाही स्वभाव बऱ्यापैकी बरा आहे. तर येण्या जाण्यासाठी तेही काही म्हणत नाहीत. त्यामुळे मग हे सगळे जे मित्रमंडळी आहेत तर ते येऊन जातात. तर हे सुद्धा येणार आहेत. स्वयंपाक पाणी वगैरे करायचं आहे आणि सोबतच आठवडी बाजारसुद्धा आहे. तर त्यामुळे समोरचा जो सेक्शन होता त्या याच्यातला तर तो मी सगळा म्हणजे स्वच्छ करून घेतला. डबेसुद्धा पूसपास करून घेतले. आणि घासायच्या बाबतीत म्हणलं तर बघा डबे ना इतके सारे आहेत की प्रत्येकच डबे आपण प्रत्येक वेळेला घासू शकत नाही. घासण्याच्या बाबतीमध्ये फक्त दिवाळीच्या याच्यामध्ये ना हे सगळे डबे मी खाली करून घेते आणि त्यांना ना म्हणजे वर्षातून एकदा पूर्ण असं घासून घेते. आणि आधामधामध्ये जर म्हणायचं झालं तर जो डबा खाली होतो म्हणजे त्या डब्यामधल्या ज्या वस्तू आहेत त्या संपल्या की त्यांना आपण घासूनच ठेवतो. तर त्यामुळे म्हणजे जेव्हाही माझी किचन क्लीन मी करते तर प्रत्येकच वेळेला डबे वगैरे घासत बसत नाही. कारण एकतर ते शक्य होत नाही आणि दुसरी गोष्ट आपण करूही शकत नाही. कारण इतके सगळे म्हणजे डबे आहेत आणि ते पूर्ण स्वच्छ करायचं म्हटलं ना तर सकाळपासून रात्रीपर्यंतचा पूर्ण एक दिवस जातो. त्यामुळे प्रत्येकच वेळेला ना मी हे सगळे जे डबे आहेत तर ते घासत बसत नाही. फक्त दिवाळीच्या वेळेला हे सगळे डबे एकत्र मी घासते. तर त्या याच्यामध्ये माझा ना अख्खा एक दिवस जातो. आणि त्यानंतर अधामधामध्ये मग ना जेव्हा डबे खाली होतात तर ते मी घासूनच ठेवत असते. म्हणजे किराणा माल वगैरे खाली झाला की ते घासूनच ठेवते. आणि अशा प्रकारे जेव्हा साफसफाई होते तर त्यांना अशा प्रकारे ना पुसून घेते. तर सगळं जे किचन आहे ते छान क्लीन झालं आहे. तर चला आटोपलं आहे जवळपास जे किचनचं क्लिनिंग मला करायचं होतं तर ते आटोपलेलं आहे. आणि बघा अशा प्रकारे ना जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप ही जी क्लिनिंग आहे तर ती करायला घेतो ना तर अशा वेळेला ना एकतर कंटाळा येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यालासुद्धा थकवा येत नाही. नाहीतर एकाच वेळेला ना आपण सगळं जे किचन आहे तर ते क्लीन करायला घेतो आणि अशा वेळेला बघा मग ना थकवा जाणवतो आणि कंटाळासुद्धा येतो आणि मग करू की नको करू अशा काय काय गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात. तर त्यामुळे ना अशा प्रकारे ना एक एक टप्पा जर आपण स्वच्छ केला तर आपल्याला कंटाळासुद्धा येत नाही आणि छान असं जे किचन आहे तर ते म्हणजे स्वच्छसुद्धा होतं आणि आपल्याला थकवासुद्धा जाणवत नाही. तर म्हणून मग ना अशाच प्रकारे मी माझं जे किचन आहे तर ते क्लीन करत असते. कधी कुठला टप्पा, कधी कुठला टप्पा, कधी कुठला टप्पा असं माझं चालू असतं. कधी ना गॅस ओट्याचा खालचा भाग घेऊन घेते, कधी जो वरचा आहे म्हणजे गॅस ओट्याचा वरचा भाग आहे तर कधी तो घेऊन घेते. तर अशा याच्याने एकतर माझी जी किचन आहे तर ती नेहमी स्वच्छ असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मलासुद्धा थकवा येत नाही.
आणि तशी बघा आता ना अक्षय तृतीया येणार आहे, पण खरं सांगायचं ना तर सणवार हा एक बहाणा असतो फक्त साफसफाईसाठी. जी आपली रेग्युलर साफसफाई असते, रुटीनची जी साफसफाई असते, सणवार असो नसो, अधामधात अशी जी माझी साफसफाई आहे तर ती चालू असते. आता बऱ्याच ताईंना वाटेल की काय ही नुसती साफसफाईच करत बसते, साफसफाईच्या व्यतिरिक्त तिला काही दुसरं दिसतच नाही का म्हणून. तर खरं सांगायचं ना तर घर ना मला नीटनेटकंच आवडतं, स्वच्छ आवडतं. तर त्यामुळे अधामधामध्ये अशी माझी जी साफसफाई आहे तर ती चालू असते आणि त्याचसोबत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा चालू असतात. एकंदरीत खाली राहण्यापेक्षा काही ना काही केलेलं बरं आणि या ज्याच्याने आपलं जे घर आहे तर ते सुद्धा छानसं स्वच्छ राहतं. आणि आजचा माझा जो अवतार आहे तर तो बघा पूर्ण केस बिस असे सगळे चापट झालेले कारण खूप वेळची माझी जी कामं आहेत ना तर ते चालू आहे. तर त्यामुळे अवतार जो आहे तर हा असा झाला आहे. तर असा असो, तो जो आहे अवतार तर तो थोडा इग्नोर करा. आणि चला, जवळपास सगळं आटोपलेलं आहे. आता आजचा बाजार आहे, आठवडी मार्केट आहे, तर तिथे सुद्धा जायचं आहे आणि सोबतच आज हे सुद्धा येणार आहेत. तर स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. तर जर शक्य झालं तर समोरचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार, पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आणि 2 दिवसाच्या आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी ना माझ्यासाठी गाऊन आणलेले आहेत म्हणून. तर 2 गाऊन मी आणले होते, तर त्यापैकी एक हा काळ्या रंगाचा आणि एक मरून रंगाचा आणलेला आहे. तर म्हणजे हा एक काळा रंग आणि याच्यातलाच एक दुसरा पॅटर्न जो आहे तर तो मरून कलर आहे. तर असे हे गाऊन आणलेले. म्हटलं चला आज ना छान असं उद्घाटन करूयात नवीन गाऊनचा. छान आहे, कम्फर्टेबल आहे, फ्रॉक पॅटर्न आहे. इथून जी आहे सगळी अशी ना पातळ पातळ अशी ना इलास्टिक दिलेली आहे. तर त्यामुळे थोडासा एक फ्रॉकचा लुक याला क्रिएट होतो आणि कम्फर्टेबल आहे घालण्यामध्ये. व्हिडिओमध्ये तुम्ही आता म्हणजे पूर्ण लुक बघितले असाल तर बघायलाही सुंदर दिसतो आणि स्पेशली म्हणजे घालायला सुद्धा मला कम्फर्टेबल वाटलं आणि छान वाटलं. कधी कधी म्हटलं चला असा नवीन पॅटर्नसुद्धा ट्राय करत राहावा, कारण आपण ना सगळे एकाच एक पॅटर्नचे कपडे घालतो आणि कधी कधी असं वाटतं की नवीन ट्राय करायला कोणी काय म्हणणार, आपल्याला चांगलं दिसेल की नाही दिसणार, या सगळ्या गोष्टींचा गोंगाट आपल्या मनामध्ये चालू असतो. आणि कधी कधी विचार करतो की कोणी काय म्हणतील, म्हणजे नाहीच चांगलं दिसणार. तर कधी कधी ना खरं सांगायचं ना तर नवीनसुद्धा ट्राय करून बघायला पाहिजे, कारण आतापासून आपण काही म्हातारे झालेलो नाहीत. तर त्यामुळे नवीन नवीन गोष्टी आपण ट्राय करू शकतो. आणि खरं सांगायचं ना तर मनसुद्धा आपलं ना नेहमी म्हणजे यंग ठेवायला हवं, म्हणजे थोडासा जो आहे जीवनाचा आनंद घेत राहावं आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहाव्या. तर म्हटलं चला, घ्यायच्या वेळेला मी सुद्धा विचार केला होता मला चांगला दिसणार की नाही चांगला दिसणार, पण छान वाटला. सुंदर आहे गाऊन आणि मला सुद्धा आवडला आणि स्पेशली म्हणजे घालायला सुद्धा कम्फर्टेबल आहे. तर चला, खूप बोलणं झालं. आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करत चला. खूप कंजूसी करता तुम्ही कमेंट करायला, तर प्लीज कंजूसी न करता कमेंट करत चला आणि हाईपसुद्धा करा. तर चला, व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कदाचित बोलली आहे मी हे तरी एकदा व्हिडिओ चांगले वाटत असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर काही असं वाटत असेल की व्हिडिओमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे तर ते सुद्धा तुम्ही मला इथे सांगू शकता. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.